मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज आपण निघालेलो आहोत कूर्गवरून मुर्डेश्वर आणि कुंदापूरला जाणार आहोत. आपण दोन्ही लोकेशन कर्नाटकामध्येच आहेत आणि आपण निघालेलो आहोत कुंदापूरच्या डिरेक्शनने. आणि हे बघा, कुंदापूर क्रॉस करून हा लागला आहे त्रासी बीच. खूप सुंदर असा बीच आहे. इथली जी मरीन ड्राईव्ह आहे ती खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. बोल भाऊ, काय आहे काय आहे. लंच टाईम झाला आणि विटॅमिन सी इथे थांबलोय. खूप दिवस झाला साऊथमध्ये काय फिश चांगले मिळाले नव्हते, म्हणून आपण फिश खाण्यासाठी खास थांबलोय. आणि कर्नाटका मँगलोर साईडचा फिश खूप छान असतो. तुम्ही बघू शकता मरीन ड्राईव्ह किती छान आहे आणि समोरच समुद्र आहे, लाटा आहेत खूप साऱ्या आणि खूप बघण्यासाठी खूप छान. खूप दिवसानंतर पुन्हा आपण एक फिश मागवलेत. सुरमई आहे, राईस आहे, रोटी आहे आणि समोर खूप सारा आनंद देणारा आणि खूप छान असा व्ह्यू आहे. मित्रांनो, बऱ्याचदा साऊथ ट्रिप केल्यात आम्ही आणि मुर्डेश्वरचं दर्शन पण बऱ्याच वेळा झालं आहे. नेहमी हा रोड कधी पण आवडतो, कारण मला बेस्ट रोड वाटतो हा महाराष्ट्रामधला जो कर्नाटकाचा आहे. आणि स्पेशली हा कुंदापूर एरियामधला, बिकॉज तुम्ही बघू शकता खूप छान आजही क्लायमेट झालं आहे आणि खूप म्हणजे लाईक एक्सप्रेस नाही करतायत इतकं सुंदर आहे आणि बघायलाही खूप सुंदर दिसतंय. त्यामुळे हे लोकेशन सोडून जायचं मन होत नाही आहे. आणि खूप क्लीन बीचेस आहेत इकडचे आणि खूप क्लीन अँड नीट ठेवलेत. एवढं काही पब्लिक पण नाही आहे, पण याची सुंदरता बघूनच समजते की खूप क्लीन अँड नीट आहे. कुंदापूरवरून आता आपण निघालेलो आहोत मुर्डेश्वरच्या दर्शनासाठी. आणि हे सुद्धा खूप फेमस मंदिर आहे कर्नाटकामधलं आणि याच्या कथा पण खूप आहेत. त्याच्यासाठी चला आपण आता दर्शनाला जाऊया. आणि आता आपण फायनली पोचलेलो आहोत मुर्डेश्वरच्या मंदिरामध्ये. बघू शकता भगवान शिवची खूप मोठी मूर्ती इथे आहे आणि भव्य दिव्य असं रूप आहे. याचं एक्सटेरियरही खूप सुंदर आहे, बघू शकता. मंदिराची विशेषता अशी आहे की मंदिराला लागूनच समुद्र आहे, त्यामुळे याची सुंदरता अजूनही भरून येते. तुम्ही बघू शकता खूप छान असं दृश्य बनतं, कारण मंदिराला लागूनच समुद्र आहे. आणि याच्या समोर पुढे काही त्यांच्या कथा लिहिलेल्या आहेत, ज्या आपण आतमध्ये बघू शकतो. इथे पूर्ण कथा सांगितली गेली आहे या मंदिराची, कसं हे मंदिर स्थापन झालं हे आहे आतमध्ये याच्या. इथे पूर्ण झालेल्या घटना आणि मंदिर कसं बनलं आणि शिवमूर्ती कुठून आली सगळं सांगितलं जातं. अशा प्रकारे आपण मुर्डेश्वरवरून दर्शन घेऊन आता निघालेलो आहोत. फायनल डेस्टिनेशन आपला गोवा, ज्याच्यामध्ये आपण साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला आता तिथे भेटूया. तोपर्यंत बाय.